अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या मोबाईल बँक प्रणालीचं उद्घाटन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते एका शानदार समारंभात संपन्न झालं। त्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे होते। व्यासपीठावर सहकार भारतीचे राज्य सचिव मधुसूदन पाटील, राजू ठाणगे, केशवराव जाधव, दत्ता पाटील कुलट, विद्याताई आढाव, गोकुळ कळमकर, राजू शिंदे, बाळासाहेब कदम, शरद वांडेकर, अर्जुन शिरसाट, सुरेश निवडुंगे, बबन गाडेकर, वृषाली कडलक, राजेंद्र विधाते, राजेंद्र सदगीर, भास्करराव कराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, बाबा आव्हाड, नवनाथ तोडमल, सलीम खान पठाण, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, सुयोग पवार, बाबासाहेब खरात, राजू कुदनर, राजेंद्र डिमसे, कल्याण लवांडे, सचिन नाबगे, नाना गाढवे, प्रवीण झावरे, बाळासाहेब कापसे, रविकिरण साळवे, मिनीनाथ देवकर, प्रकाश नांगरे, सखाराम सातपुते, अंजलीताई मुळे, गीता बापते, वनिता सुंबे, व्हाईस चेअरमन निर्गुणा बांगर, सरस्वती गुले, संचालक महेश भणभणे, बाळासाहेब तापकीर, संतोष राऊत, अण्णासाहेब आभाळे, कैलास सारोकते, बाळू सरवदे, गोरक्षनाथ विटनोर, कल्याण लवांडे, शिवाजी कराड, कारभारी बाबर, सूर्यकांत काळे, रमेश गोरे, माऊली शिरसाट, योगेश वाघमारे, कैलास सहाणे, विजय ठाणगे, डीएम शिंदे, चंद्रकांत मोरे, जब्बार सय्यद, भाऊसाहेब दातीर, एकनाथ दादा चव्हाण, नाची शिंदे, सुयोग पवार, जयेश गायकवाड, सचिन शिंदे, विठ्ठल काळे, विलास गवळी, चांगदेव काकडे, संतोष मगर, सचिव संतोष आंबेकर, उपाध्यक्ष नवनाथ दिवटे, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते। पण मित्रांनो, मी आपले जे प्रश्न ते सोडवण्याकरता काय करायचं, कसं करायचं, मी सुचवलंय की आपण एक 3-4 तासाकरता स्वतंत्रपणे शिक्षकांच्या ज्या बँका आहेत अशातल्या 1-2-3 जण मिळून छोट्या टीम मध्ये आपण प्रश्न लिस्ट करून त्याचा विचार करू आणि मग रिझर्व्ह बँकेचे एंगेज करू। सर्व पाठपुरावा जो लागेल तो आपण जरूर करू। पण माझ्या असं लक्षात येतं की हे जे इश्यूज आहेत ते पॉलिसी लेवलचे, हे ऑपरेशनल इश्यूज नाही की आपण लीगल डायरेक्टरला नागपूरला जाऊन भेटू आणि त्यांच्याशी बोलू, तर असं नाही। हा पॉलिसी लेवलचे इश्यूज आहे आणि पॉलिसी लेवलचे इश्यू हे केवळ सेंट्रल ऑफिसला होतं आणि रिझर्व्ह बँकेत एक कामाची पद्धती आहे की तुम्ही जेव्हा काही कुठलंही निवेदन देता, सांगता, तेव्हा त्याचा सखोल अभ्यास होता आणि तो हळूहळू वरती चढत तो मॅनेजर पासून सीजीएम, मग एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, मग डेप्युटी गव्हर्नर यांच्यापर्यंत जातो आणि अल्टिमेटली पॉलिसी लेवलचे इश्यूज ईडी आणि डीजी लेवलला जास्ती निश्चित होतात। त्याच्यामुळे त्यात थोडा वेळ जाईल, पण आपल्याला नीट प्रयत्न करून आपले विषय त्यांच्यासमोर मांडून पॉलिसी लेवलचे चेंजेस करून घेण्याकरता निश्चित प्रयत्न। बघता बघता ही आपली बँक 100 वर्षाच्या पुढे कधी निघून गेली हे आपल्याला समजलं सुद्धा नाही। हे सर्व करत असताना आपले जे पूर्वज आहेत ते निश्चितच बँकेमध्ये चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि 1919 साली सुरू झालेल्या बँकेचं रूपांतर सोसायटीमध्ये झालं आणि सोसायटी 1969 साली झाली। त्यानंतर सोसायटीला असताना बऱ्याचशा मर्यादित असल्यानं आपण रिझर्व्ह बँकेकडं ज्यावेळेस अर्ज केला, ॲप्लिकेशन केलं आणि 1987 साली आपल्या बँकेला रिझर्व्ह बँकेचं लायसन मिळालं आणि आपल्या बँकेचं रूपांतर, सोसायटीचं रूपांतर बँकेमध्ये झालं। त्यानंतर मुख्य कार्यालय आपण सर्वजण बघतोय की मुख्य कार्यालय सुरुवातीला मुख्य कार्यालयच होतं, परंतु रिझर्व्ह बँकेने आपल्याला 13 तालुक्याला त्यावेळेस 13 शाखा दिल्या। परंतु त्यानंतर या ठिकाणी एक मागणी पण मानता येईल की आपला बऱ्याच दिवसाचा प्रश्न, एक प्रास्ताविकातच मी साहेबांना मागणी करतो, 13 तालुक्याला 13 शाखा मिळाल्या, परंतु रिझर्व्ह बँकेचे काही नॉर्म आल्यामुळं, काही नियम आल्यामुळं आपला राहता शाखेचा बऱ्याच दिवसाचा प्रश्न प्रलंबित आहे। आजच्या प्रास्ताविकेमध्ये आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना विनंती करतो का आमच्या राहता शाखेला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी या ठिकाणी विनंती करतो। ही बँक म्हणजे सुरुवातीला नगरपालिकेच्या काही शिक्षकांनी स्थापन केलेली भिशी स्वरूपातली आणि त्यानंतर भिशीनंतर हळूहळू इथली
पतसंस्था झाली आणि पतसंस्था नंतर 1967ला बँकिंग मध्ये रूपांतर झालं. आणि तेव्हापासून बँकिंग क्षेत्रात आमची ही बँक अतिशय अग्रेसर अशी आहे. ज्या काही सॅलरी अर्बन बँका आहेत, पगारदार नोकऱ्यांच्या बँका आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आता सांगतायत असं आमचे जुने माणसं, मला काही निश्चित सांगता येणार नाही, पण आशिया खंडामध्ये एकदम अतिशय अग्रेसर असणारी अशी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षकांची पगारदार नोकऱ्यामध्ये आहे. निश्चितपणे गेल्या 105 वर्षात जे जे या ठिकाणी सत्ताधारी म्हणून होते तेही याला कारणीभूत आहेत. प्रत्येकाने आपली कामगिरी चोख बजावल्यामुळं आज इथपर्यंत ही बँक येऊन टिकलेली आहे. निश्चितपणे साहेब, आम्ही गेल्या 100 वर्षातील शताब्दीच्या निमित्ताने गेल्या 104 वर्षातील जे माजी संचालक आणि जे माजी कर्मचारी जे हयात आहेत पाटील साहेब, या सर्वांचा शताब्दीच्या कार्यक्रमात एक सहकार परिषद घेऊन त्या निमित्ताने आम्ही सर्वांचा यथोचित सन्मान केला होता की बाबांनो, तुमच्यामुळे ही बँक आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केलं, तर आभार कार्यकारी अध्यक्ष नारायण पिसे यांनी मांडले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.